तर इकडे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रोत्साहन देण्यात येते आहे। महानगरपालिकेच्या आवारातच शाडूच्या मूर्तींचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत। पर्यावरणपूरक गणपती घेण्यासाठी स्टॉल धारकांना महापालिकेच्या वतीनं मोफत जागा देण्यात आली आहे। तर शाडू मातीच्या या स्टॉल्सवर ग्राहकांना मूर्ती विरघळवण्याचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येते। त्यामुळे आता मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी या स्टॉल्सवर पाहायला मिळते। आपण नाशिक नगरपालिकेच्या परिसरात आहोत। आपण बघू शकतो ही नाशिक महानगरपालिकेने यावेळेस विविध स्टॉल देखील या ठिकाणी आपण बघू शकतो। शाडू मातीच्या मूर्तीचे गणपतीचे विविध स्टॉल या पार्किंग परिसरात लागलेले आहेत आणि याची खास व्यवस्था नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी करून दिलेली आहेत आणि ग्राहकांना देखील आवाहन केले जात आहे की शाडू मातीच्या गणपती घ्या, जेणेकरून यामध्ये कुठल्याही पर्यावरणाची हानी होणार नाही आणि या बाबतीत आपल्याला उपायुक्त माहिती देतील। नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी महानगरपालिकेने 6 विभागीय कार्यालय आणि मुख्य इमारत यामध्ये मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून दिली आहे। या माध्यमातून नागरिकांना माफक दरामध्ये शाडू मातीच्या आणि लाल मातीच्या मूर्त्या उपलब्ध होणार आहेत। तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा। पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याकरता या देखील आता या महिला आपण जी गणपती घेतली केवढ्यात पडली साधारण आणि आपण इथपर्यंत कशी आलात, माहिती पडली ती का? 600 रुपयामध्ये भेटली ही मूर्ती आणि व्यवस्थित होतं, म्हणजे पहिल्यांदाच आलो आम्ही इथे, त्याच्यामुळे पण शाडू मातीचं असल्यामुळे छान नाही। या ठिकाणी आपण बघू शकतो शाडू मातीच्या आणि ज्या लाल मातीच्या या सर्व मूर्त्या छोट्या आणि मोठ्या देखील मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे विक्री करता आणि केवळ कमी दरामध्ये आहेत। 200, 400, 600 जर आपण नाशिककरांना आपल्याला पण देखील घ्यायची असेल ही मूर्ती तर या ठिकाणी मूर्तिकार आहेत, त्यांनी देखील प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने ही मूर्ती विसर्जित करता येईल। आपल्याबरोबर मूर्तिकार ज्यांचे भरपूर स्टॉल मला वाटतं महाराष्ट्रात आपण स्टॉल लावलेले आहेत, काय सांगाल या बाबतीत? सगळ्या नगरपालिकेमध्ये नगर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, इतर शहरामध्ये आमचे स्वतःचे स्टॉल आहेत। 3 नगरपालिकामध्ये नगरपालिकेतर्फे आहे। अच्छा, आव्हान काय करता आपण? किती वेळात ही विरघळते? ही लाल माती 1 तासामध्ये, ही 1.5 पावणे 2 तासामध्ये शाडू माती। म्हणजे आपण जी मूर्ती घेतो ती मूर्ती केवळ 1 ते 1.5 तासामध्ये त्यामध्ये विरघळू शकते, 20 मिनिटात देखील विरघळू शकते। अशा ह्या मूर्त्या यांनी प्रात्यक्षिक म्हणून ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहे, जेणेकरून ग्राहकांना ही सहज घेता येईल आणि कशा पद्धतीने विसर्जन करायची त्याची देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।